ओके. तर पुन्हा एकदा मी युरेकातर्फे तुमचं सर्वांचं स्वागत करतो. युरेकाचा असा प्रयत्न असतो की ज्या जागतिक लेवलच्या ज्या स्पर्धा आहेत आणि उपयुक्त आहेत अशाबद्दल मुलांना माहिती व्हावी आणि ज्यांना शक्य असेल त्याने काय करावं त्याच्यामध्ये भाग घ्यावा. आम्ही गेली 2 वर्ष काय करतोय तर कीबोर्ड आरपीसी इंट्रोड्यूस केली फर्स्ट टाइम युरेकाने त्याच्यामध्ये भाग घेतलेला जागतिक लेवलच्या स्पर्धेमध्ये आणि यंदा तर आम्ही 54 देशामध्ये आमचा 6वा नंबर आला. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा आहेत आणि आपण नुसतं शालेय जीवनातील पुस्तकी ज्ञानापुरती मर्यादित न राहता आपण काय करायला पाहिजे अशा प्रकारच्या स्पर्धामध्ये भाग घ्यायला पाहिजे हा आमचा प्रयत्न असतो आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या अशा प्रकारच्या संध्या आम्ही मुलांना उपलब्ध करून देत असतो. ओके. तर आज आम्ही माहिती देणार आहोत ते अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग. त्याच्यामध्ये काय करत असतात तर जनरली जी मी ऑब्झर्व केलं त्याच्यामध्ये अमेरिका, जपान, थायलंड, तैवान आणि चीन हे देश काय करत असतात भाग घेत असतात आणि त्यांना काय केलं जातं लहान वयातच कॉम्प्युटर आता आपल्याला बघितलं की कॉम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये बऱ्यापैकी काय झालेले संध्या उपलब्ध झालेल्या आहेत. मग लहान वयातच मुलांमध्ये लॉजिकल थिंकिंग म्हणा किंवा प्रोग्रामिंग लॉजिक कसं डेव्हलप होतील याच्यासाठी काय केलं तर प्रयत्न केले आता आणि आपला असा एक गोड गैरसमज काय सांगा आपली मुलं हुशार नाहीत असा आपला गैरसमज असतो कारण आपण काय करतो की मुला हुशार आहे की नाही हे परीक्षेमध्ये किती मार्क्स मिळतात त्याच्यावर ठरवत असतो. पण तसं काही नाहीये. तर आपण जर मुलांना लहान वयातच वेगळ्या प्रकारचं जे उपयुक्त शिक्षण दिलं तर डेफिनेटली त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो मुलं आपली यशस्वी होऊ शकतात. आता तर आपण बघितलं चॅट जीपीटी एआय वगैरे असं वेगवेगळे काय होत आहेत वेगवेगळे फील्ड अवेलेबल होत आहे आणि त्याच्यामध्ये जर मुलांना लहान वयातच माहिती मिळाली किंवा अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला तर डेफिनेटली ते काय होते ना भविष्य त्यांचं नक्कीच उज्ज्वल असणार आहे. आज मी इंट्रोड्यूस करतोय ते अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग. अशा प्रकारच्या स्पर्धा गेली कित्येक वर्ष अमेरिकेमध्ये घेतली जातात आणि त्याच्यामध्ये 3री पासून 12वीचे विद्यार्थी सहभागी झालेले असतात. आता याच्याबद्दल काय काय डिटेल आहे ते मी तुम्हाला इथे दाखवणारच आहे. ओके. तर कॉम्पिटेटिव्ह प्रोग्रामिंग मध्ये ज्यांना काय करायचे म्हणजे भाग घ्यायचा आहे पुढे म्हणजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला करिअरच्या दृष्टीने सुद्धा ते इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी नक्कीच अशा विद्यार्थ्यांना नक्की ज्याचा काय होणार आहे फायदा होणार आहे. ओके. तर जनरली हे अमेरिकेतर्फे अमेरिकेमध्ये काय केलं जातं आयोजित केलं जातात पण इतर देशातील विद्यार्थी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात कारण ऑनलाईनमुळे आता काय झालेलं आहे ते सहज शक्य झालेले आहे. तर कॉम्प्युटर सायन्स टीचर असोसिएशनच्या तर्फे हा एक भाग आहे मेंबर आहे ती टीम. नंतर गुगलच्या त्याला स्पॉन्सरशिप आहे. गुगल तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल आणि हॅकरलँड हा सपोर्टर आहे म्हणजे त्याचं जे काय ऑनलाईन जे काय आहे ते हॅकर लीगच्या रँकच्या साहाय्याने काय केलं तर त्यांना सपोर्ट मिळतो. हा त्याच्यातला महत्वाचा काय सांगा भाग आहे. ओके. तर जनरली काय केलं जातं तर हे जी स्पर्धा आहे ती 4 लेवलवर घेतली जाते. लेवल 1, लेवल 2, लेवल 3 आणि लेवल 4. लेवल म्हणण्यापेक्षा कॉन्टेस्ट नंबर 1, कॉन्टेस्ट नंबर 2, कॉन्टेस्ट नंबर 3 आणि कॉन्टेस्ट नंबर 4 अशा प्रत्येकाला चारही काय करावं लागतात कॉन्टेस्ट मध्ये भाग घ्यावाच लागतो. ओके. आणि त्यांची जी डेट्स आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत बघा की नोव्हेंबर 4 पासून चालू होणार आहे आणि जानेवारी 12 पर्यंत आपण ती काय करू शकतो त्या कॉन्टेस्ट 1 मध्ये आपण भाग घेऊ शकतो. आता कॉन्टेस्ट 1 मध्ये तुम्हाला मार्क्स कमी मिळाले तरी काय प्रॉब्लेम नाही तरी पण तुम्हाला कॉन्टेस्ट 2 मध्ये भाग घ्यायचा आहे नंतर 3, 4 असं काय करायचं आपल्याला भाग घ्यायचा आहे. आणि नंतर जी फायनल होणार आहे ती त्याने काय केलं समजा 24 मे ला असणार आहे आणि त्या दिवशी जे ह्याच्यातनं निवडलेले विद्यार्थी त्याच्यामध्ये काय करणार आहे भाग घेणार आहे आणि सगळे ऑनलाईन असतात त्यामुळे आपल्याला काय नाही काही प्रॉब्लेम नाही. तर आता याच्यामध्ये महत्वाचं काय सांगा याच्यामध्ये का पार्टिसिपेट करायचं ते मी मगाशी तुम्हाला सांगितलंय. जर आपल्याला काय करायचं आपण बघतोय की आपल्या देशात ग्रॅज्युएट इंजिनियर बाहेर पडतायत पण त्यांच्याकडे लॉजिक काय नाहीये. त्यांच्याकडे डिग्री आहे त्यांना बे काम जमतं दुसरं काय सांगितलं तर जमत नाही. तर हा त्यांचा दोष नाही तर त्यांचं लॉजिक डेव्हलप झालेलं नाही. त्यांना कमांड सगळ्या येत आहेत पण जेव्हा एखाद्याचं लॉजिक डेव्हलप झालेलं असतं तेव्हा डेफिनेटली काय होते सांगा त्याचा पाया जर भक्कम झाला लॉजिक डेव्हलपमेंट होऊन तर डेफिनेटली भविष्यामध्ये त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही. चांगल्या प्रकारचं ते करिअर काय करू शकतात करू शकतात. आणि वेगवेगळ्या लेवलवर घेतले जाते ज्युनियर इंटरमिडिएट सिनियर डिव्हिजन साठी पण घेतल्या जातात आणि जनरली 6वी पासून 12वी पर्यंत त्याच्यामध्ये म्हणजे ज्युनियर सिनियर मध्ये काय करू शकतात भाग घेऊ शकतात. ओके. तर याच्यामध्ये 4 प्रकारच्या लेवल आहेत पण मी विचार करतोय की काय करायचं यंदा
जर तुम्ही इच्छुक असाल तर एलिमेंटरी आणि क्लासरूम डिव्हिजन मध्येच आपण भाग घ्यायचा आहे. कारण ज्युनियर डिव्हिजन आणि सिनियर आणि इंटरमिडिएट डिव्हिजन याच्यामध्ये हा प्रोग्रामिंगचा भाग असतो. पण पहिल्या 2 मध्ये एलिमेंटरी तर 3री ते बहुतेक मी दाखवेन तुम्हाला 6वी साठी काहीतरी आहे. ओके. आणि क्लासरूम डिव्हिजन मध्ये कोणीही भाग घेऊ शकतो. आता एलिमेंटरी मध्ये जो काही सिलेबस आहे तोच आपल्याला क्लासरूम डिव्हिजन मध्ये पण आहे. तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे. फक्त त्याची लेवल थोडीशी काय असणार आहे, वरची असणार. ओके. तर जनरली सध्या विचार करताना आपण काय करणार आहे, एलिमेंटरी डिव्हिजन किंवा क्लासरूम डिव्हिजनचाच करायचं आहे. ज्यांना शक्य आहे, ज्यांचं लॉजिक चांगलं आहे ते ज्युनियर डिव्हिजन मध्ये पण घेऊ शकतात, कारण त्याच्यामध्ये प्रोग्रामिंगचा भाग आहे. पण या 2 खालच्या ह्याच्यामध्ये काय नाही सांगा, एलिमेंटरी आणि क्लासरूम मध्ये त्याचा प्रोग्रामिंगचा काय आपल्याला संबंध आहे. ओके. तर क्लासरूम डिव्हिजन मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहिल्यांदा, तर जनरली जी मोठी मुलं आहे म्हणजे 6वी पासून पुढची त्याने याच्यामध्ये भाग घ्यायला हरकत नाही. ती म्हणजे कॉन्टेस्ट मध्ये काय असतं समजा 50 मिनिटाचं असतं, त्याच्यामध्ये फक्त 10 क्वेश्चन आपल्याला सोडवायचे असतात. ते सगळं काय असतं सांगा, ऑनलाईन असतं. ओके. हे क्लासरूम बद्दल झालं. एलिमेंटरी डिव्हिजन बद्दल मी डिटेल सांगतो आणि ते सेम आपण क्लासरूम मध्ये वापरणार. आता एलिमेंटरी मध्ये काय करू शकतो, तर 3री ते 6वी पर्यंतचे विद्यार्थी भाग घेऊ शकतात. ओके. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करतो, 3री ते 6वी चे विद्यार्थी भाग घेऊ शकतात. त्यांना फक्त प्रत्येक कॉन्टेस्ट मध्ये 6 क्वेश्चन दिलेले असतात आणि ते 30 मिनिटं काय करायचे, 30 मिनिटांमध्ये सोडवायचे असतात. आता त्याचा सिलेबस काय असतो बघा. तर रजिस्ट्रेशन पहिल्यांदा बघूया. रजिस्ट्रेशन मध्ये काय करतो, तर आपण काय करू शकतो, एका टीम मध्ये 12 विद्यार्थी आपण काय करू शकतो, म्हणजे टीम मध्ये 12 मेंबर्स असू शकतात. ओके. ते एकाच शाळेचे असेल तरी चालेल. ओके. किंवा दुसऱ्या वेगवेगळ्या ठिकाणचे असेल तरी चालेल. आता याच्यामध्ये प्रत्येकाने कॉन्टेंट द्यायचा असतो तो, आणि त्याच्यामध्ये बेस्ट ऑफ 5 किंवा बेस्ट ऑफ 3 आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. त्यांचा स्कोर ते दुसऱ्या कॉन्टेस्ट मध्ये पण भाग घेणार आहेत. पण प्रत्येक कॉन्टेंट आहे तो काय देणार आहे, प्रत्येक जी एक्झाम जी असणार आहे ऑनलाईन ती काय करणार आहे, प्रत्येक विद्यार्थी देणार आहे, 12 पैकी 12 देणार आहे. आणि त्याच्यातले 5 जण जे टॉप मोस्ट जे स्कोर आहे तो आपण काय करतात ते कन्सिडर केला जातो. असं प्रत्येक याला असणार आहे, प्रत्येक जी ऑनलाईन एक्झाम असणार आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे केलं जातं. ओके. आपण निवडू शकतो 3 जणांचं घ्यायचा स्कोर काय 5 जणांचा घ्यायचा, हे आपण डिसाईड करू शकतो. ओके. तर त्याच्यामध्ये काय काय हे असतं ते साधारण मी इथे दिलेलं आहे, त्याच्याबद्दलचं डिटेल पण मी तुम्हाला पुढे दाखवतोच आहे. कॉम्प्युटर नंबर सिस्टीम असते. नंबर सिस्टीम म्हणजे आपल्याला जनरली काय असतं बघा, डिजिटल नंबर सिस्टीम माहिती आहे आपल्याला माहिती आहे की 0 to 9 नंबर असतात. ओके. ती सिस्टीम आपल्याला काय म्हणते, डेसिमल नंबर सिस्टीम, डिजिटल नाही सॉरी, डेसिमल नंबर सिस्टीम आपल्याला माहिती आहे. आता कॉम्प्युटरमध्ये काय केलं जातं, तर वेगळ्या प्रकारची वापरली जाते लँग्वेज, म्हणजे बायनरी लँग्वेज वगैरे. आणि त्याचा जर आपण बघितला तर मुलं काय करतात, 11वी-12वी मध्ये झाल्यानंतर त्याला त्याच्याबद्दल माहिती मिळते. पण इथे त्याने काय केलं सांगा, लहान वयातच बायनरी लँग्वेज बद्दल मुलांना माहिती व्हावी त्याच्यासाठी काय केलेलं आहे, कॉम्प्युटर नंबर सिस्टीम मध्ये त्यांना हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम शिकवला जातो, ऑक्टल नंबर सिस्टीम शिकवला जातो, बायनरी नंबर सिस्टीम बद्दल माहिती दिली जाते. ओके. किंवा प्रिफिक्स, इनफिक्स, पोस्टफिक्स नोटेशन हे जनरली बघितलं तर 12वी नंतर 12वी पर्यंतचे विद्यार्थी असतात त्यांना पण माहिती नसतं. त्याच्याबद्दल सुद्धा काय केली जाते, माहिती त्याच्यामध्ये दिली जाते. दुसरी गोष्ट, बुलन अल्जेब्रा शिकवला जातो, म्हणजे गेट्स वगैरे काय काय असतात ते पण त्याच्यामध्ये काय केलं जातं, याच्यामध्ये शिकवलं जातं. म्हणजे समजा आपल्याला बायनरी लँग्वेजचं ऍडिशन कसं करायचं, सबट्रॅक्शन कसं करायचं, याच्यामध्ये ही पण माहिती त्याच्यामध्ये घेतलेली जाते. नंतर लास्ट हे असतो, तो टॉपिक असतो तो आपला ग्राफ थिअरी. ग्राफच्या सहाय्याने आपण खूप प्रॉब्लेम काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. मग त्याच्याबद्दलची बेसिक माहिती ही काय केली जाते, एलिमेंटरी लेवलला काय केली जाते, दिली जाते. ओके. हा झाला सिलेबस बद्दल मी दुसरा तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतोय बघा. कॉम्प्युटर नंबर सिस्टीम बद्दल मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नंबर सिस्टीम असतात. आपल्याला फक्त एक डेसिमल नंबर सिस्टीम माहीत असते. तर कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले तर त्याचा क्वेश्चन मी तिथे पण दिलेला आहे बघा. आणि हे सगळं नेटवर अवेलेबल आहे. त्यांच्या वेबसाईटला जर तुम्ही भेट दिली तर सगळं स्टडी मटेरियल सुद्धा काय आहे तिथे अवेलेबल आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक नंबर दिलेला आहे बघा. इन बेस 16 म्हणजे काय झालं सांगा, ही हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम झाली. ओके. कोणाचं तरी माईक चालू आहे, प्लीज बंद करा. ओके. तर जनरली अशा प्रकारचे क्वेश्चन आपण काय म्हणतो की हे मुलांना समजणार नाहीये, पण आमचा अनुभव वेगळा आहे की अशा प्रकारची नंबर सिस्टीम लहान मुलं काय करतात, पटकन आत्मसात करत असतात. हे अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात, नंबर सिस्टीम. ओके. नंतर दुसरं काय असतं, प्रिफिक्स, इनफिक्स, पोस्टफिक्स.
म्हणजे आपण काय बघतो बघा, आपण काय बघतो पहिल्यांदा कुठला नंबर ऍड करायचं, सबट्रॅक्शन करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं, असं आपले काय काही रूल्स आहे. आता याच्या व्यतिरिक्त काय प्रिफिक्स म्हणजे समजा एखादा नंबर मध्ये दुसरा नंबर ऍड करायचा अगोदर तो एक ने वाढवायचा आहे, अशा प्रकारचं पण आपण कॅल्क्युलेशन कॉम्प्युटर लँग्वेज मध्ये काय केलं तर वापरला. त्याच्याबद्दलची माहिती मुलांना व्हावी त्याच्यासाठी हा प्रिफिक्स, इनफिक्स, पोस्टफिक्स नोटेशनचा काय केलेला आहे त्याने त्याच्यामध्ये सहभाग केलेला आहे. ओके. नंतर काय केलं तर बुलन अल्जेब्रा. बुलन अल्जेब्रा म्हणजे काय समजा त्याच्यामध्ये काय असतं, समजा दोन कंडिशन दिलेल्या आहेत. आपण एक मी तुम्हाला उदाहरण सांगेल बघा, परीक्षेमध्ये आपल्याला काय केलं जातात की एक क्वेश्चन दिलेला असतो आणि खाली काय लिहिलेलं असतं, ऑर लिहिलेलं असतं आणि त्याच्या खाली काय लिहिलेलं असतं, दुसरा क्वेश्चन लिहिलेला असतो. याचा अर्थ काय असतो सांगा, एक तर तुम्ही वरचा क्वेश्चन सोडवा किंवा दुसरा खालचा सोडवा किंवा दोन्ही सोडवा, काही प्रॉब्लेम नाही. पण जर आपल्याला क्वेश्चन पेपर मध्ये समजा काय दिलं, एक क्वेश्चन दिलेला आहे मध्ये अँड लिहिलेला आहे आणि दुसरा क्वेश्चन दिलेला आहे, तर आपल्याला दोन्ही क्वेश्चन सोडवावे लागतात. म्हणजे अशाच प्रकारच्या बुलन अल्जेब्रा आपण काय केला तर नॉट, अँड, ऑर वगैरे असे ऑपरेटर असतात, ते कशा प्रकारचे वापरायचे हे सुद्धा लहान मुलांना काय भेटतं त्या वयामध्ये शिकवलं जातं. ओके. आणि लास्ट आपल्याला काय केलं तर ग्राफ थिअरी आपल्याला म्हणजे ग्राफच्या सहाय्याने आपण खूप प्रॉब्लेम काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. काही दिवसापूर्वी मी बहुतेक ग्रुपवर एक प्रॉब्लेम पण पाठवलेला, तो पण मी तुम्हाला दाखवतोय. म्हणजे तशा प्रकारचे प्रॉब्लेम आपण ग्राफच्या सहाय्याने केलं, ग्राफ थिअरी वापरली तर ते पटकन काय होऊ शकतात सांगा, सॉल्व्ह होऊ शकतात. तर त्याच्याबद्दलचे सुद्धा काय त्यांनी सिलेबस मध्ये हे केलं आणि प्रत्येक ह्याच्यावर टॉपिकवर काय असतं सांगा, एक एक एक्झाम घेतली आहे. एक्झामचं जे काही डेट्स आहेत ते तुम्हाला मी मागाशी दाखवले, तशा प्रकारे त्यांची काय होणार सांगा एक्झाम. हे मी मागे एकदा ग्रुपवर पण पाठवलेलं आहे बघा. अशा प्रकारचे प्रॉब्लेम काय केला तर विचारले जातात. इथे बघा 7 तुम्हाला पूल ब्रिजेस आहेत तिथे. ओके. आणि आपल्याला काय करायचं, प्रत्येक ब्रिज वरनं जायचं आहे आणि काय करायचंय, प्रत्येक ब्रिजचा वापर करायचा आहे. तर हे पॉसिबल आहे का, अशा प्रकारचे क्वेश्चन. हे जर आपण मॅन्युअली करायला गेलो तर आपल्याला विचार करावा लागेल, इथून इथे गेलो, इथून इथे गेलो, असं करावं लागेल. पण जर आपण काय केलं, पण जर आपण काय केलं सांगा, जर आपण काय केलं सांगा ग्राफ थिअरीच्या सहाय्याने केलं तर हा प्रॉब्लेम काय होऊ शकतो सांगा, विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये आपण काय करू शकतो, सोडवू शकतो. ओके. तर हे 4 भागांचा त्याच्यामध्ये काय असतो सांगा, हे असतो. त्याच्यामध्ये काय असतं बघा, ही जी आहे ती रजिस्ट्रेशन फीस आहे, ती आमच्यातर्फे काही नाही आहे, तर सगळी जी फी आहे ती त्यांना जाणार आहे. ओके. आमचा उद्देश फक्त तुम्हाला इंट्रोड्यूस करणं हा त्याचा उद्देश आहे. तुमच्यापैकी काही विद्यार्थी असतील तर त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. जर आपण एलिमेंटरी डिव्हिजनचा विचार केला तर आपल्याला मॅक्झिमम टीम मध्ये 12 विद्यार्थी घेऊ शकतो आणि $100 त्याची काय सांगा रजिस्ट्रेशन फीस आहे. $100 म्हणजे साधारण जर आपण 80च्या दरम्यान हे केलं, आपला डॉलरचा रेट कॉल्क्युलेट केला तर ₹8,000 आपल्याला काय करावे लागतात, भरावे लागतात. ओके. पण ही जी स्टँडर्ड एक्झाम आहे आणि जर तुम्ही वरच्या डिव्हिजन मध्ये घेणार असाल तर तुम्हाला $150 15-20 म्हणजे 12,000 त्याच्या आधी काय करावं ना, 12 जणांना भरावं लागतं. पण मी तर म्हणेल काय सांगा, ही एक्झाम एवढी छान आहे कारण मी त्याची क्वेश्चन पेपर बघितले. तुम्ही पण नेटवर जाऊन बघू शकाल. अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लिंक म्हणून घातली ना तर तुम्हाला जुने क्वेश्चन पेपर पण तुम्हाला दिसतील. त्यामुळे याचा विचार करायला तुम्हाला काय नाही हरकत नाही. याच्यामध्ये अनेक काय समजा आपण सगळे जर युरेका टप्पे जॉईन झालो तर पहिल्या टीमला आपल्याला काय मिळतं सांगा की $150 किंवा $100 भरावे लागतात. पण दुसरी टीम आपल्याला काय करावं लागतं, $75 किंवा $50. $50 म्हणजे काय झाला, 8×5 40,000 मध्ये आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतो. अशा प्रकारचा एक प्रोग्राम आहे आणि मला वाटतं की जी मुलं इच्छुक आहेत त्यांनी याच्यामध्ये भाग घ्यायला हरकत. ओके. कारण जर त्यांचा म्हणजे लहान वयात लॉजिक डेव्हलपमेंट होणं किंवा कॉम्प्युटर फील्डमध्ये जे जे काय वापरले जातात, शब्द वापरले जातात ते आपल्याला काय होतं बऱ्यापैकी प्रोग्रामिंग मध्ये. आणि मेन म्हणजे ग्राफ थिअरी जर तुम्ही बघितलं तर डिग्री झालेले विद्यार्थी पण काय करतात, ग्राफ थिअरी शिकत असतात आणि त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे डायनॅमिक प्रोग्रामिंग वेगवेगळ्या प्रकारचं असं काय केलं जातं, लॉजिक वापरून काय केलं जातं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा ते प्रयत्न करत असतात. तर लहान मुलांना आपल्या याच वयामध्ये काय होणार आहे त्याच्याबद्दल माहिती मिळेल. ओके. बुलियन अल्जेब्रा, प्रिफिक्स वगैरे आणि कॉम्प्युटर नंबर सिस्टम. आता जे एलिमेंटरी डिव्हिजन साठी आहे त्याची लेवल थोडीशी कमी असते, त्याच्या वरच्या डिव्हिजन साठी काय असते सांगा, त्याची लेवल थोडीशी हाय असते. म्हणजे क्लासरूम डिव्हिजन वगैरे ह्याच्यामध्ये कोणीही भाग घेऊ शकतो. एलिमेंटरी साठी फक्त काय करू शकतो तर आपण
तिसरी ते 6वी विद्यार्थी त्याच्यामध्ये काय करू शकतात, भाग घेऊ शकतात. ओके, हा थोडक्यात एक प्रोग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. जर कोणी इच्छुक असाल तर डेफिनेटली युरेकातर्फे त्यांना मदत केली जाणार. ओके, कोणाला काय आणि विचारायचं विचारू शकता. हॅलो, कुणाला काय याच्याबद्दल विचारायचं आहे का? हॅलो, आवाज येतोय माझा अर्चित? हो सर, येतोय. येतोय. कुणाला काय विचारायचं आहे का? नाही सर, क्लिअर आहे सगळं. हॅलो, सगळं समजलंय. हा, बोला ना. विचारायचं होतं बोला ना. कुठल्या कुठल्या सब्जेक्ट साठी आहे? मी सॉरी उशिरा जॉईन केलं. जनरली बघा याच्यामध्ये काय असतं सांगा, की 4 आपले हे असणार आहे. म्हणजे प्रत्येक म्हणजे त्याने डेट दिलेली आहे बघा. 12 जानेवारी मध्ये पहिली टेस्ट असणार आहे, ऑनलाईन असणार आहे. दुसरी हा. बघा डेट तुम्हाला इथे दिसत आहे. ओके, त्याच्यामध्ये त्याने काय केलंय तर 4 सब्जेक्ट त्याने हे केलेले आहे. एक आहे कॉम्प्युटर नंबर सिस्टीम, म्हणजे त्याच्यामध्ये जनरली आपल्याला डेसिमल नंबर सिस्टीम माहीत असते. बाकीच्या नंबर सिस्टीम आपण जनरली 11वी 12वी नंतर गेल्यावर शिकत असतो. तर बायनरी नंबर सिस्टीम म्हणजे काय, हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम म्हणजे काय, ऑक्टल नंबर सिस्टीम मध्ये या. तर आपला असा भ्रम असतो की छोट्या मुलांना समजणार नाहीये, पण अमेरिका, चायना, जपान, तैवान यासारख्या देशामध्ये लहान वयातच त्याच्याबद्दल मुलांना काय केली जाते, माहिती दिली जाते. त्यामुळे आपण बघतो की इंटरनॅशनल ऑलिम्पियाड, इन्फॉर्मॅटिक्स ऑलिम्पियाड मध्ये चायना किंवा अमेरिकेची मुलं काय असतात, पुढे असतात. आणि त्यांचं लहान वयात ते सगळं क्लिअर झालेलं असतं. हा एक असतो. नंतर त्याच्यामध्ये काय असतं सांगा, प्रिफिक्स, इनफिक्स, पोस्टफिक्स. म्हणजे आपण काय करतो गणित करताना बघा, पहिल्यांदा काय करायचं, गुणाकार करायचा, भागाकार करायचा, अशा प्रकारचं असतं. पण याच्यामध्ये आपण वेगळं नोटेशन वापरत असतो. म्हणजे समजा ऍडिशन करायच्या अगोदर एक नंबर मला वाढवायचं, नंतर ऍड करायचं. प्रिफिक्स, इनफिक्स, पोस्टफिक्स म्हणजे काय, की नोटेशन त्यांना काय होतात, समजतात. याच्यावर दुसरं कॉन्टेक्स्ट असतं. तिसरं असतं ते बुलियन अल्जेब्रा. बुलियन अल्जेब्रा म्हणजे अँड, नॉर, ऑर, म्हणजे जनरली आपण प्रोग्रामिंग मध्ये ते वापरत असतो. त्याच्यावर काय असतं, तिसरं कॉन्टेक्स्ट असतं. आणि चौथं जे असतं ते ग्राफ थेअरी. कारण काही प्रॉब्लेम असतात ते नॉर्मल जर आपण सोडवायला गेलो तर होत नाही, पण ते ग्राफ थेअरीच्या सहाय्याने आपण केलं तर इझिली काय होतात, सोडवले जातात. मग त्याच्याबद्दल मुलांना लहान वयातच माहिती मिळावी त्याच्यासाठी काय केलं तर ग्राफ थेअरी. त्याच्यासाठी मी काय केलेलं हल्ली म्हणजे काही दिवसापूर्वी एक बहुतेक ग्रुपवर हा प्रॉब्लेम पाठवलेला, की त्याच्यामध्ये काय सांगा, अशी 7 पूल आहेत, ब्रिजेस आहेत, आणि आपल्याला काय करायचंय ती 7ही ब्रिजेसवरनं आपल्याला जायचंय. तर मॅन्युअली आपण बघायला गेलो तर जाऊ शकतो का, हे आपण प्रत्येक रूटवर जाणार आणि बघणार जाऊ शकतो का. पण तेच जर आपण ग्राफ थेअरीच्या सहाय्याने सोडवलं ना, तर विदिन काही सेकंदामध्ये, म्हणण्यापेक्षा काही मिनिटांमध्ये आपण तो प्रॉब्लेम काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. अशा प्रकारचे प्रॉब्लेम पण काय केला तर तिथे दिलेले असतात आणि मुलांना विचार करायला लावला. ओके, समजलं? हो हो, थँक्यू सर, थँक्यू. ओके, आणि त्याच्यामध्ये याबाबतचं बुक्स आणि क्लासेस वगैरे म्हणजे आपलं याला युरेका तर्फे गायडन्स मिळू शकतो का? जनरली एक लक्षात घ्या, यांची जी फी आहे ना, ती साधारण जर एलिमेंटरीचा आपण विचार केला तर $100 त्यांची फी आहे. $100 म्हणजे ₹8,000 फी आहे. आणि एका टीम मध्ये आपण जास्तीत जास्त 12 विद्यार्थी घेऊ शकतो. ओके, 12 विद्यार्थी आपण घेऊ शकतो. म्हणजे आपण डिवायडेड बाय 8,000 डिवायडेड बाय 12 केलं म्हणजे ती आपल्याला रजिस्ट्रेशन फीज असणार. आणि जर एखादा ग्रुप तयार होत असेल तर डेफिनेटली आमच्या युरेकातर्फे काय केलं, त्याला मार्गदर्शन केले जाणार, पण त्याच्यासाठी आम्ही काहीतरी चार्जेस थोडेफार घेणार. ओके, हा हा, येस, थँक्यू. हा, सर, याची स्टडी मटेरियल कुठे मिळू शकेल? स्टडी मटेरियल तुला हे जे अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग मधून घातलं ना, तर त्याच्यावर त्यांची व्हिडिओज पण फ्री मध्ये अवेलेबल आहेत. ओके, तुम्ही जर एलिमेंटरी वगैरे सिलेक्ट केलं ना, तर त्याचा सिलेबस बघितला तर ते व्हिडिओ पण अवेलेबल आहेत आणि काही क्वेश्चन पण त्यांनी दिलेले आहेत, कशा प्रकारे क्वेश्चन येतात त्याचं सोल्युशन पण दिलेलं आहे. आणि हे सगळं मी त्यांच्या वेबसाईटवरच काय केलेलं आहे समजा, एक क्वेश्चन वगैरे घेतलेले आहे. ओके, ठीक आहे. ओके, क्लास 10 मध्ये जर असेल तर त्यांना पहिल्या ग्रुपमध्ये एलिमेंटरी ग्रुपमध्ये अलाउड नाहीये. एलिमेंटरी ग्रुपमध्ये फक्त 3 ते 6वी ते 6वीचे विद्यार्थी भाग घेऊ शकतात.
बाकीच्या विद्यार्थ्यांना मी म्हणेन क्लासरूम डिव्हिजन मध्ये त्यांनी भाग घ्यावा. याच्यामध्ये जर तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये प्रोग्रामिंग करावं लागत नाहीये. ओके, पण जे वरचे जे बाकीचे ग्रुप आहेत बघा, ज्युनियर डिव्हिजन किंवा सिनियर अँड इंटरमिडिएट डिव्हिजन, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोग्रामिंगचं नॉलेज पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही C++ वापरू शकता, पायथॉन वापरू शकता, जावा वापरू शकता. ओके, आणि प्रोग्रामिंगचा भाग. पण पहिल्या 2 मध्ये एलिमेंटरी डिव्हिजन जे तिसरी ते 6वी पर्यंतच आहे, त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग काय नसतं. आणि दुसरा जो आपला आहे क्लासरूम डिव्हिजन, त्याच्यामध्ये कोणीही विद्यार्थी भाग घेऊ शकतात अप टू 12वी पर्यंत. त्याच्यामध्ये पण प्रोग्रामिंग नसतं. ओके, आणि कोणाला काय विचारायचंय? सर क्लासरूम त्याच्यासाठी पण क्लासरूम मध्ये 12वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. सगळ्यांची एंट्री फी सेम आहे. हा, एंट्री एंट्री त्याची $150 आहे. प्रत्येकासाठी नाही आहे ती. ओके, म्हणजे तुम्ही जर 12 जणांची टीम बनवली तर 15 म्हणजे 12,000 होतात साधारण. म्हणजे प्रत्येकाला साधारण तुम्हाला $1,000 खर्च येईल 12 जणांची टीम बनवली. पण 12 जणांची बनवायला पाहिजे अशी गरज नाहीये. तुम्ही छोटी पण टीम, पण तेवढा खर्च तुम्हाला काय करावं लागेल, जास्त पैसे हे करावे लागतील, घालावे लागतील. ओके, पण एक स्टँडर्ड एक्झाम आहे, लक्षात येत ना. आम्ही जे काही सगळं सुचवतो ना ते एकदम स्टँडर्ड. त्याच्यावर आम्ही काय केलेलं आहे, बऱ्यापैकी रिसर्च, काही दिवस आम्ही रिसर्च करतो आणि नंतरच घेऊन येतो. आम्ही तुम्हाला अशी कुठलीही स्पर्धा आजपर्यंत दिली नाही की त्याच्यामुळे तुमचा फायदा होणार नाही. किबो बघा, किबो सुद्धा आम्ही जी इंट्रोड्यूस केली ती भारतामध्ये आम्हीच सांगितली. आता मुलं यावर्षी तर खूप बऱ्यापैकी मुलं काय करतात त्याच्यामध्ये भाग घेत आहेत. ओके, तर तशी जी काय समजा बेस्ट आहे. कारण जनरली आपण कुठल्याही स्पर्धेमध्ये भाग घेऊन, आता जर तुम्ही बघितलं रोबोटिक्समध्ये एवढे कॉम्पिटिशन निघालेले आहेत की आपण तिथे पैसा, आणि मी तर आजच माझ्या एकाशी बोलणं झालं की त्याने सांगितलं की आपण एका इंटरनॅशनल टुर्नामेंटमध्ये भाग घेतलेला, कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलेला माझ्या मुलाने. दर महिन्याला तो $10,000 भरायचा. असं जवळजवळ 8 महिने तो तिथे गेला ट्रेनिंगला. पण जो काय रोबोट जो बनवायचा आहे तो त्यांच्या टेक्निकल टीमनेच बनवला. यांना फक्त काय केलं, हे उचला ते उचला असंच कामं दिलं, जरा मार्केटिंग करा, फंड्स आणा वगैरे असली कामं दिलं गेले. त्याच्यापासून मुलांना काय मिळालं नाहीये. कारण जनरली अशी रोबोटिक स्पर्धा ही काय झालेली आहे सांगा, एक पैसा कमवण्याचा धंदा झालेला आहे. आणि आपल्याला काय वाटतं, आपण इथे जाणार, सिंगापूरला जाणार, थायलंडला जाणार, USA ला जाणार, तर काय होतं आपल्याला ते मोठं काहीतरी वाटतंय. पण जर मुलं जर त्याच्यामध्ये सहभागी होऊन त्यांना जर नॉलेज मिळत नसेल तर पैसा घेऊन काय फायद्याचा. त्याच्यापेक्षा मी म्हणेल की हे बघा, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, त्यामुळे काय होणार. आणि कितीतरी वर्ष, जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 78 पासून हे चालू आहे. 1978 पासून ते काय केलंय, चालू केले. अशा कॉम्पिटिशन मध्ये नक्की भाग घ्यायचा. इव्हन किबो वगैरे आहे ना, किबो सुद्धा एक पैसा घेत नाहीये कोणाकडनं. आणि ती जपानच्या जाक्सा, जसं आपलं इस्रो आहे तसं जपानचं जाक्सा आहे. आणि नासा तर्फे ती कॉम्पिटिशन भरवली जाते. एक पैसा ते काय करत नाहीये, रजिस्ट्रेशन फी पण तिथे काहीच नाहीये. ओके, मग तशा प्रकारच्या स्पर्धांना मुलांना तुम्ही काय करा, प्रोत्साहन द्या. किंवा आम्ही मागे पण सांगितलंय बघा, ऑलिम्पियाड असतात ना, फिजिक्स ऑलिम्पियाड, ज्या भारत गव्हर्नमेंट तर्फे 5 जणांची टीम निवडली जाते आणि जे देश पातळीवर प्रतिनिधित्व करतात, या सुद्धा स्टँडर्ड एक्झाम आहे. म्हणजे आलतू फालतू अशा कितीतरी निघालेल्या आहेत ऑलिम्पियाडच्या नावावर. ते बसवण्यापेक्षा मुलांना तुम्ही डेफिनेटली अशा ज्या स्टँडर्ड एक्झाम आहेत त्यांना बसवा. फिजिक्स ऑलिम्पियाड आहे, मॅथ्स ऑलिम्पियाड आहे, बायोलॉजी ऑलिम्पियाड आहे, केमिस्ट्री ऑलिम्पियाड आहे, ॲस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाड आहे, ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड आहे. तुमच्यापैकी जे 10वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत ते काय करू शकतात, ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड मध्ये बसू शकतात. अशा प्रकारचे जे स्टँडर्ड ऑलिम्पियाड आहे त्याच्यामध्ये नक्की मुलांना सहभागी करायला प्रोत्साहन द्या. त्याच्यामध्ये ते निवड होईल न होईल, पण त्याच्यापासून जे नॉलेज मिळतं ना त्याचा भविष्यामध्ये खूप त्याचा काय होतं फायदा. ओके, आणि कोणाला काय विचारायचं आहे? हॅलो, कोणाला काय विचारायचं आहे का? नमस्कार सर, परत एक विचारायचं होतं. त्या ज्या ऑलिम्पियाड आहेत त्याच्याबद्दल काही माहिती आली तर आपण कळवू शकाल का, किंवा मार्गदर्शन करू शकाल सर त्याबाबत? कुठल्या ऑलिम्पियाडबद्दल? ज्या तुम्ही गव्हर्नमेंटच्या म्हणता नॅशनल, त्या. त्याच्यामध्ये मागच्या वेळी मी एक लेक्चर पण घेतलेला त्याच्यामध्ये. त्याची डेट सध्या तरी संपलेली आहे, या 2024-25 साठी संपलेली आहे डेट त्याची.
माझा मुलगा 7वी मध्ये आहे, तर तो काय करू शकतो, कुठली देऊ शकतो? तू कितवीला आहे? 7 स्टँडर्ड. 7th स्टँडर्ड आहे. मग पुढच्या वर्षी तुम्ही ज्युनियर सायन्स साठी प्रयत्न करा. ओके. पुढच्या वर्षी ज्युनियर सायन्स. ज्युनियर सायन्स. या वर्षी त्याला आता काही देता नाही ना येणार? या वर्षी नाही देत आहे. या ओके. वर्षी तो आयओआय देऊ शकतो, पण त्याला त्याच्यासाठी प्रोग्रामिंगचं नॉलेज बऱ्यापैकी पाहिजे. C++ वगैरे असतं ना, त्याच्यासाठी हा. पाहिजे. हा. त्याच्यासाठी तुम्हाला 12वीचे किती 5वी 6वी कुठलाही देऊ शकतो. पण जनरली ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड आहे ना, ते 8वी पासून पुढे आपण देऊ शकतो. 8वी 9वी 10वी पर्यंत. पण त्याची लेवल असते ती थोडी चांगली असते, हाय असते. आणि त्याचा एक फायदा आपल्याला जेई नीट सारख्या एक्झाम साठी होतोच होतो, नक्की होतो. ओके. ज्युनियर ऑलिम्पियाड्स का सर त्याचं नाव? ज्युनियरचा ऑलिम्पियाड. ओके. थँक्यू सर, थँक्यू. तुम्ही पाहिजे तर NE म्हणजे नॅशनल एक्झाम, हा. नॅशनल एक्झाम NSE ज्युनियर सायन्स म्हणून घाला. NSE का? NSE JES ही भारतातली पहिली लेवल आहे. ओके. नॅशनल सायन्स एक्झाम इन ज्युनियर सायन्स NSE. नॅशनल सायन्स एक्झाम विथ ज्युनियर सायन्स. ओके. थँक्यू सर. ती पहिली लेवल आहे, त्याच्यामध्ये 4 ते 5 लेवल असतात. हा. ओके. आणि त्या स्टँडर्ड एक्झाम आहे. फक्त त्यांची नॉमिनल फी असते पहिली लेवल साठी. नंतर तुम्हाला काही फी भरावी लागत नाही. आणि जर तुम्ही मुलगा मुलगी तुमची जर सिलेक्ट झाली तर संपूर्ण खर्च हा भारत सरकारतर्फे केला जातो. ओके. अरे वा सर. ते फक्त आपण टेस्ट करू शकाल का नाव? काय ते? आपल्याला समजा पिन केलं तर नाव, ते जे NSE म्हणताय ना, ते नाव फक्त टेस्ट करता येईल म्हणजे मी सर. हा. ओके. थँक्यू सर, थँक्यू. कुठून बोलताय आपण? खूप छान इन्फॉर्मेटिव्ह असतात सर आपली. मी पुण्याहून बोलतेय. कुठून? पुण्याहून. पुणे. ओके. पुण्याहून. येस. थँक्यू सर, थँक्यू. आणि कोणाला काय विचारायचंय? नाही तर थांबतोय आपण. जर कोणी इच्छुक असेल तर मला जनरली नक्की काय करा, कॉन्टॅक्ट करा. मला या वर्षी एखादी टीम याच्यामध्ये सहभागी झालेली मला आवडेल. ओके. बघा, विचार करा. चांगली एक्झाम आहे. ओके. चालेल. या. ओके. चला, थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर.